नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाकडे पाहिले जाते. जिल्ह्याचं अर्थकारण आणि राजकारण देखील गोकुळभोवती फिरत असते. सुमारे 4,000 कोटींच्या वर आर्थिक उलाढाल असलेल्या गोकुळची सत्ता ज्याच्या हातात असते त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड मानली जाते. 4 मे 2026 रोजी विद्यमान संचालकांची मुदत संपत आहे, पण 1200 दूध संस्थांचे भवितव्य अद्यापही अधांतरी आहे. त्यातच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत अद्यापही काही स्पष्टता नसल्यानं 4 मे पर्यंत गोकुळची निवडणूक प्रक्रिया होईल की नाही याबाबत अजूनही निश्चितता नाही. असे असले तरी संचालक मात्र गोकुळ बिनविरोध करण्यासाठी नेत्यांच्या दारात उभे राहून प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. ही घाई 21 पैकी 17 संचालकांना असल्याचे दिसून येते. त्याचं कारणही स्पष्ट आहे. जिल्ह्याचं राजकारण सांभाळण्यासाठी गोकुळ दूध संघावर आपलं वर्चस्व नेत्यांना राखायचे असते. लोकसभा किंवा विधानसभेचं भवितव्य देखील गोकुळच्या सत्तेवर अवलंबून असते. आनंदराव पाटील चुळेकर यांनी 1963 साली गोकुळ दूध संघाची स्थापना केली. गोकुळ म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र बनले आहे. त्यामुळं गोकुळवर आपली सत्ता असावी यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचे प्रयत्न सुरू असतात. त्यातच आता विद्यमान संचालकांची मुदत संपत असल्याने ऐन कडाक्याच्या उन्हात तापमानाचा पारा जसा वाढत आहे त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा गोकुळ दूध संघाचं राजकारण देखील तापू लागले आहे. त्यामुळंच आता गोकुळसाठी हालचाली गतिमान झाल्याचं दिसत आहे. मात्र गोकुळ बिनविरोध करण्यासाठी गोकुळच्या 21 पैकी 17 संचालकांनी प्रयत्न सुरू केलेत. या 17 संचालकांनी संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांची भेट घेतली. यामध्ये विरोधी गटाचे 4 सदस्य नव्हते. गोकुळ दूध संघाचे हित पाहता बिनविरोधसाठी आपण प्रयत्नशील असल्याचं आमदार विनय कोरे यांनी सांगितल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे गोकुळच्या लढतीला महायुती म्हणून सामोरे जाण्याची घोषणा नेत्यांनी केली आहे. पण 17 संचालकांनी गोकुळ बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यानं गोकुळ बिनविरोध करण्याची घाई नेमकी कोणाला लागली आहे असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक लागली की त्यातून होणारा खर्च टाळण्यासाठी बिनविरोधसाठी प्रयत्न व्हावेत अशी चर्चा गोकुळच्या वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे संघाच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती. त्यानंतर अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळाने आमदार कोरे यांची भेट घेतली. यामध्ये संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने संभाव्य प्रशासक नियुक्त्यांच्या चर्चा, व्यावसायिक नेमणूकबाबत सुमारे 1200 दूध संस्थांना अंतरिम काढलेला आदेश यासह विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र गोकुळ दूध संघाच्या राजकारणातील ईर्ष्या पाहता नेत्यांसह संचालकांना हे परवडणारं नसल्याचे सांगत बिनविरोधसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे कोरे यांनी सांगितल्याचं समजते. आमदार कोरे यांची भेट घेतल्यानंतर हे 17 संचालक जिल्ह्यातील इतर प्रमुख नेत्यांची देखील भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके आदींची 17 संचालक भेट घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र एकीकडे गोकुळची लढत ही महायुती आणि महाविकास आघाडी अशीच होणार असल्याचं सांगण्यात येत असलं तरी सत्ताधाऱ्यांना मग याची भीती का वाटायला लागली असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळं गोकुळची निवडणूक एक प्रकारे आता कोडे बनली आहे. त्यातच गोकुळ दूध संघाशी निगडीत सुमारे 1200 दूध संस्था अवसायनात काढण्यासंदर्भातील स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली. त्यामुळं या दूध संस्थांवर अवसायनाची टांगती तलवार आहे. त्या 1200 संस्था देखील गोकुळच्या लढतीत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या होत्या. परंतु या 1200 दूध संस्थांपैकी सर्वाधिक दूध संस्था वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या असल्याचे समजते. त्याचबरोबर यामध्ये काही जुन्या संस्था देखील आहेत. आमदार सतेज पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी आमदार महादेवराव महाडिक, त्याचबरोबर अरुण नरके यांच्या जुन्या संस्था असण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना गोकुळच्या मतदार यादीत स्थान नसणार आहे हे आता जवळपास स्पष्ट होत आहे. या वाढीव 1200 दूध संस्थांच्या भोवती देखील गोकुळचे राजकारण फिरत आहे. उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर दुग्ध विकास विभागाच्या वतीनं या 1200 दूध संस्थांच्यावर अवसायनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र या 1200 दूध संस्थांनी देखील अवसायनात काढण्याच्या कारवाई विरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. मुळात गोकुळ संचालक मंडळाची 4 मे 2026 रोजी मुदत संपत आहे. त्यामुळे
यापूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र त्या 1200 संस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्न अजूनही आहे. त्यामुळं गोकुळची निवडणूक वेळेत लागेल की नाही याची शक्यता देखील कमी आहे. त्याशिवाय बिनविरोधसाठी कोण कोण नेते एकत्र येणार असा सवालही उपस्थित होत आहे. मात्र महाडिक नको हीच भूमिका असल्याचं यातून दिसून येत आहे. गोकुळ दूध संघाची गेली पंचवार्षिक निवडणूक राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढली गेली होती. यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के.पी. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इतर काही नेते एकत्र आले होते. मात्र त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र होते. मात्र यावेळी राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी गोकुळची लढत झाल्यास दोन्ही बाजूने तगडी लढत होण्याचा अंदाज आहे. मात्र यासाठी संचालकांना पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागणार आहे. त्यातच ईर्ष्या आणि स्पर्धा पाहता आर्थिक बाजूंचा विचार संचालक आणि उमेदवारांना करावा लागणार आहे. हा खर्च टाळण्यासाठी गोकुळ बिनविरोध होण्यासाठी संचालक प्रयत्नशील आहेत. या सर्व घडामोडी सुरू असताना 21 पैकी 17 संचालकांनी बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू केल्याने त्याची चर्चा मात्र जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे. त्यातच गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करायची म्हटल्यास सतेज पाटील आणि महाडिक यांच्यातील अंतर्गत संघर्ष याचा देखील प्रामुख्याने विचार करावा लागेल. कारण गोकुळमध्ये महाडिक नको हीच भूमिका घेऊन महाडिकांच्या विरोधात सर्वजण एकत्र आले होते. गेल्या 25 वर्षाची महाडिकांची एकहाती सत्ता उलथवून टाकत गोकुळमध्ये परिवर्तन घडले होते. त्यावेळी मल्टीस्टेटचा मुद्दा देखील चांगलाच गाजला होता. आता मात्र गोकुळ बिनविरोध करायचे म्हटल्यास महाडिकांना देखील काही जागा द्याव्या लागणार आहेत. याशिवाय त्यांना देखील सोबत घ्यावं लागणार आहे. त्यातच एकीकडे गोकुळ बिनविरोध करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या असताना एका जाहीर सभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांच्या कोणत्याही दडपशाहीला बळी न पडता साम दाम दंड भेद या सर्वांचा वापर करा अशा शब्दात कार्यकर्त्यांना मंत्र दिला होता. त्यामुळे जागा वाटपाचा मुद्दा देखील कळीचा बनू शकतो आणि हाच खरा वादाचा मुद्दा असणार आहे. तरी देखील महाडिक विरहित गोकुळमध्ये सत्ता येईल काय आणि तीही बिनविरोध हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळं महाडिक विरोधी संचालक आतून राजकारण करत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र राज्याचं राजकारण पाहता गोकुळ बिनविरोध होणे हे सध्या तरी अशक्य वाटते. धन्यवाद.